छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहेब, कांशीरामजी यांच्या विचारांना अभिवादन. राजमाता जिजाऊ माता, सावित्री माता, रमाई यांनाही त्रिवार वंदन. गुरुजन वर्ग आणि माझ्या हितचिंतक मित्रमैत्रिणींनो आणि इथं जमलेले मान्यवर यांनाही नमस्कार. आज सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती आहे, म्हणून मी त्यांना वंदन करते. 3 जानेवारी 1831 रोजी जिल्हा सातारा नायगाव या ठिकाणी एका महान क्रांतिज्योतीचा लक्ष्मीबाई खंडोजी नेवसे यांच्या पोटी जन्म झाला. 3 भावांमध्ये एक लाडकी बहीण जिचे नाव सावित्री ठेवण्यात आले. वडील खंडोजी नेवसे हे गावचे पाटील होते. गावातील न्याय निवाडा करण्याचे काम त्यांच्या हाती होते. हे सर्व सावित्री आपल्या वडिलांसोबत पाहायची, म्हणून त्यांनाही शिक्षणाची आवड निर्माण झाली. पण त्यावेळेस स्त्री शिक्षणाला बंदी होती. काही दिवसांनी ज्योतिराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. धन्य ती जिजाऊ माता जिने घडविले छत्रपती, धन्य ती जिजाऊ माता जिने घडविले छत्रपती. ज्योतिराव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती असा त्यांचा संसार सुरू झाला. आणि त्यांच्या पतीने त्यांना लिहायला वाचायला शिकवले आणि म्हणाले, सावित्री तुला माझी साथ द्यायला हवी. या भोळ्या बाबड्या स्त्रियांना आपल्याला सुशिक्षित करायला हवे. मानवाच्या कल्याणाचे कार्य हाती घेऊन दोघे निघाले. पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडिले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडिले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. झोपलेल्या लोकांना जागी करता येते, झोपलेल्या लोकांना जागी करता येते, झोपेच्या सोंग घेणाऱ्या लोकांना नाही. ज्या लोकांसाठी संघर्ष चालू केला त्याच लोकांनी धर्माच्या नावाखाली धर्माच्या ठेकेदारांनी घाण शिव्या दिल्या. एवढेच नाही, माती, दगड, शेण, चिखल एवढेच नाही तर आपल्या घरातले उष्टे खरकटे हे सर्व माता सावित्रींना फेकून मारले. पण सावित्री घाबरल्या नाही. पहिल्या दिवशी 5 मुलींना घेऊन आपल्या शाळेची सुरुवात केली. वस्तात लहुजी साळवे यांच्या भावाची मुलगी मुक्ता साळवे यांच्यासारख्या मुलींना या देशातील इतिहास पलटवण्याचा व घडवण्यासारख्या हुशार विद्यार्थी बनवणाऱ्या भारतातील पहिल्या शिक्षका बनल्या. म्हणून मी म्हणते, धन्य तू सावित्री, धन्य तुझे त्याग, धन्य तू सावित्री, धन्य तुझे त्याग. तुझ्या वेदनेची आज बहरली बाग, तुझ्या वेदनेची आज बहरली बाग. आता त्यांच्या संघर्षामुळे डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर, शिक्षक हे सर्व महिलांना त्यांचेच देण आहे. आपल्या सर्वांसाठी त्यांची